एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। काल परवापर्यंत उपमुख्यमंत्रीपद घेऊ की नको असा विचार करणारे शिंदे अचानक या पदासाठी कसे तयार झाले यामागे एक महत्त्वाची भेट आहे। या भेटीनंतरच शिंदे शपथ घेण्यासाठी तयार झाले। काय आहे यामागची इनसाइड स्टोरी पाहूया। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की एकनाथ शिंदे शपथ घ्यायला कसे तयार झाले यामागे पडद्याआड मोठं नाट्य घडलंय। तारीख 3 डिसेंबर दुपारी एकनाथ शिंदे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये गेले। शपथविधीचा मुहूर्त चुकतो की काय? शिंदेंनी राजकीय वर्तुळाचं ब्लड प्रेशर वाढवलं, मात्र काही वैद्यकीय चाचण्या करून शिंदे बाहेर पडले। शिंदे दिल्लीहून दरेगावला गेल्यापासूनच त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा सुरू होती, कारण त्याच बैठकीत शिंदेंचं काय होणार हे अमित शहांनी स्पष्ट केलं होतं। महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतरनं 28 नोव्हेंबरला दिल्लीत अमित शहांबरोबर एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते। याच बैठकीत भाजपाचा मुख्यमंत्री होईल आणि शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं असं अमित शहांनी सांगितल्याचं म्हटलं जातं। दिल्लीतल्या बैठकीनंतर शिंदेंनी थेट साताऱ्याचं हेलिकॉप्टर पकडलं। 2 दिवसांनी शिंदे मुंबईत परतले, तरी सुद्धा ते नाराजच होते। सत्तेत राहायचं की सत्तेबाहेर अशा द्विधा मनस्थितीत शिंदे होते। सत्तेत राहणं ही शिंदेंची राजकीय गरज होती। शिंदे गटातले बहुतांश नेते मंत्रिपदासाठी इच्छुक होते, त्यामुळे शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी शिंदेंवर स्वतःच्याच पक्षातून दबाव होता। या दरम्यान भाजपचे वरिष्ठ नेते आणि शिंदेंमध्ये फोनवरून संवाद सुरू होते। शिंदे सुरुवातीला गृह खात्यासाठी कमालीचे आग्रही होते। खात्यांची चर्चा भाजपकडून गिरीश महाजन आणि शिंदे गटाकडून उदय सामंत हे नेते करत होते, त्यामुळे गिरीश महाजनांच्या वर्षावरच्या फेऱ्या आणि सामंतांच्या सागर बंगल्यावरच्या भेटीगाठी वाढल्या होत्या। भाजप नेते सातत्यानं शिंदेंच्या भेटीला जात होते, त्यावरूनच विरोधकांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला। नीतिमत्ता त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती। हो, केली होती त्यांच्याशिवाय। माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही। सरकारमध्ये आमची माणसं आहेत। संजय राऊतच्या म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही किंवा अर्थही नाही। त्यांना असं वाटणं साहजिक आहे, त्यांना या माहितीमध्ये मिठाचा खडा टाकायचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु नेमकी स्ट्रॅटेजी काय करायची, कधी शपथ घ्यायची हे सगळं ठरलेलं होतं। राऊत काय म्हणतात त्याला आम्ही अतिमहत्व देत नाही, कारण कोल्हाकुई रोज चालू असते, त्या कोल्हाकुईकडे कोणी लक्ष देत नाही। दुसरी गोष्ट की शिंदे साहेबांना सोडून सरकार बनवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आम्ही 3 पक्ष जरी असलो तरी आम्ही एक आहोत, आम्ही महायुती म्हणून आहोत। एकीकडे भाजपशी बोलणी, तर दुसरीकडे स्वतःच्या पक्षातल्याच नेत्यांचा सत्तेत सहभागी होण्याचा आग्रह, याचा दबाव शिंदेंवर वाढत असताना तिसऱ्या बाजूनं अजित पवारांनीही शिंदेंवर प्रेशर आणण्याचं काम केलं। आपलं भाजपशी सगळं ठरल्याचे संकेतच अजित पवार सातत्यानं देत होते। भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ। दादा को ले ले। अरे भाई, दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो राहून गेलेलो होता। आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। आणि आता या सगळ्या नाट्यामधला तो ट्विस्ट, ज्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घ्यायला राजी झाले। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचले। दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि हीच चर्चा टर्निंग पॉइंट ठरली। या बैठकीत फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली,
एकनाथ शिंदे यांनी सत्तेत राहावं. पक्ष संघटनेसाठी शिंदेंनी सत्तेत राहणं महत्त्वाचं असल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. 2022 मध्ये आपणही पक्षासाठी पूर्ण वेळ कामाची भूमिका घेतली होती, पण दिल्लीतल्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी आग्रह केला. पक्षादेश मान्य करत मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि कालांतरानं तो निर्णय योग्यही ठरला. त्यामुळे तुम्ही सुद्धा सत्तेत राहिलात तर पक्ष संघटना आणखी बळकट करता येईल असं फडणवीसांनी शिंदेंना सांगितलं. फडणवीसांच्या याच भेटीनंतर शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला राजी झाले. मी तुम्हाला 100% सांगतो, त्यांची बिलकुल नाराजी नव्हती. मी स्वतः त्यांना भेटलो होतो, त्यांची कुठलीही नाराजी त्याच्यामध्ये नव्हती. नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या, पण कुठली नाराजी नव्हती. उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं. मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री मला सांगितलं त्यावेळी मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये. पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं. मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी तयार असल्याचा निरोप घेऊन उदय सामंत आणि भरत गोगावले हे फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर गेले आणि शपथविधीला काही तास असतानाच शिंदेंच्या शिष्टमंडळानं राजभवनावर जाऊन शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं पत्र दिलं. सत्तेतला वाटा एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना हवाच होता. यामुळेच शिंदेंवर आग्रह या सर्व आमदारांनी अधिक केला. त्यातच केंद्रात भाजपचं सरकार आहे, त्यांचा आग्रह किंवा आदेश न मानणं हे देखील शिंदेंना परवडणार नव्हतं. यामुळे सत्तेत राहणं आणि संघटना वाढवणं तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे सगळी गणितं पाहत शिंदेंनी अखेर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. सध्या तरी शिंदेंची ही भूमिका त्यांच्या फायद्याची आहे असंच म्हटलं जातं. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.